आज तरी आमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार का? राज्यातील साधारणतः 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचा प्रश्न. आज हप्ता जमा होईल, उद्या हप्ता जमा होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना नमो शेतकरी योजनेची सुरुवात करण्यामध्ये आली, परंतु ही योजना आता बंद होण्याच्या मार्गावरती आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. जर ही योजना बंद झाली तर ग्रामीण भागात आणि शेतकऱ्यांमध्ये सरकारविषयीची नाराजी आणखीन वाढू शकते. एकीकडे भाजप हा मोठा पक्ष ठरत असला तरी शेतकरी हिताच्या योजनांबाबत सरकारने गांभीर्याने विचार करणे देखील अत्यंत आवश्यक आहे. हप्ता कधी मिळणार असं जर सरकारला विचारलं तर सरकारच्या माध्यमातून असं उत्तर समोर आलं आहे की निधी मंजूर होताच लगेच खात्यावरती पैसे जमा होतील. एकंदरीत जर बघायला गेलं तर काही कारणास्तव हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला असला तरी अखेरकार आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्याच्या हालचालींना वेग आला असून आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही. नेमका हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार पुढे बघूया. राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. आज दिवसभरातील सर्व काही बातम्या बघणार आहोत. त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या. मोठी बातमी. धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. सरकारकडून 1328 कोटी रुपयांचा निधी वितरित. राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा दिलासा देणारा निर्णय. राज्यावर अवकाळीचं संकट. नगरसह सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिवमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून सतर्कतेचा इशारा. कर्जमाफीचे काम अंतिम टप्प्यात. सहकार मंत्री पाटील. गरज असल्यास अर्थसंकल्पात तरतूद. सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता लवकरच राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार. मुख्यमंत्री सौर कृषी योजनेमध्ये 10,000 कोटींचा महाघोटाळा. उबाटा शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या दाव्याने राज्यामध्ये खळबळ. देवेंद्र फडणवीस यांच्यावरती निशाणा. सध्या जर बघायला गेलं तर मुख्यमंत्री सौर कृषी योजनेमध्ये 10,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा अंबादास दानवे यांनी दावा केला आहे. निवडणुका संपल्या, आता आर्थिक नियोजनाचा संकल्प. सध्या जर बघायला गेलं तर महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणुका जवळपास संपल्या असून आता राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास देखील सुरुवात झाली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये आता शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा होणार हे देखील पाहण्यासारखे असणार आहे. पीएम किसानच्या 22व्या हप्त्यापासून अनेक शेतकरी राहणार वंचित. हप्त्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांना KYC करण्यासह आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लवकरच 22वा हप्ता खात्यावरती जमा होणार. नो गो मेसेज आल्यानंतरही विमान का पुढे गेलं? रोहित पवारांची दिल्लीत पत्रकार परिषद. मोदी, शहा, राहुल गांधी यांना लक्ष घालण्याची विनंती. अजितदादा यांच्या अपघातावरून रोहित पवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले असल्याचं बघायला मिळत आहे. फरार कृष्णा आंधळे 3दा गावी येऊन गेला. धनंजय देशमुख यांचा खळबळजनक दावा. कृष्णा आंधळे 3दा गावी येऊन गेला असा दावा करण्यात आला. पवार अन ठाकरे जुळेनात आकडे. राज्यसभेच्या जागेसाठी बलिदान कोण देणार? सध्या जर बघायला गेलं तर राज्यसभेवरती महाविकास आघाडीला केवळ 1 जागा मिळण्याची शक्यता. केंद्र सरकारने राज्याचा मदत निधी रखडविला. अतिवृष्टी बाधितांच्या मदतीचा प्रस्ताव डिसेंबरपासून पडून राज्य सरकारने केंद्र सरकारकडे 29,000 कोटींची मागणी केली होती. राज्यात 1 एप्रिलपासून माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान. ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा देण्यासाठी सरकारचा उपक्रम. राज्यात 1 एप्रिलपासून माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानास आता सुरुवात होत आहे. यंदा उन्हाळा तीव्र, पर्जन्यमान कमी. द कोरियाच्या अपेक हवामान केंद्राचा अहवाल. यंदा पर्जन्यमान कमी राहण्याची शक्यता आहे. कृषीपूरक व्यवसायांना लवकरच सवलतीच्या दराने वीज. पशुसंवर्धनला शेतीचा दर्जा दिल्यानंतर महावितरणची कार्यपद्धती जाहीर. राज्याच्या अर्थसंकल्पात तिजोरीचे व्यवस्थापन की लोकप्रिय घोषणा. राज्यावर 9 लाख कोटींचे कर्ज. राज्यसभेचा रणसंग्राम आणि अजित पवारांच्या निधनाचे राज्यावरती सावट. सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर डोनाल्ड ट्रम्प बिथरले. जगभरातील सर्वच देशांवर 10% टॅरिफ लावण्याचा ट्रम्प यांचा निर्णय. सध्या जर बघायला गेलं तर ट्रम्प बिथरले असल्याचे चित्र आहे.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांवर वसुलीचा तगादा वाढला. शासनाच्या 26 नोव्हेंबर 2025च्या परिपत्रकाची अंमलबजावणी रखडली. पुनर्गठनाबाबत अनिश्चितता कायम. खरीप हंगाम उद्ध्वस्त. दिलासाच्या घोषणानंतर देखील बँकांची वसुली सुरूच असल्याचे चित्र. लाडकी बहीण योजनेत 86 लाख महिलांना डच्चू. ई-केवायसी तसेच इतर काही कारणामुळे आता राज्यातील तब्बल 86 लाख महिलांचा हप्ता बंद करण्यात आला. खरीप पीक विम्याचे शेतकऱ्यांना प्रतीक्षा कायम. सोलापूर जिल्ह्यातील 3.25 लाख उत्पादकांची विता पीक विमा देण्याची शेतकऱ्यांची मागणी. छोटी चूक पडेल महागात. गॅस लिकेजच्या तक्रारी वाढल्या. दुर्लक्ष करणे धोकादायक. नियमित तपासणी हाच प्रतिबंधक उपाय. सिन्नरमध्ये कांदा उत्पादकांना 68 लाखांचा दणका. मुंबईच्या व्यापाऱ्यांनी 54 शेतकऱ्यांना लुटले असल्याची माहिती. सध्या जर बघायला गेलं तर कारवाई करण्याची मागणी. किसान क्रेडिट कार्डची थकबाकी. 35,125 कोटी कर्जमाफीच्या हालचालींमुळे जिल्हा बँकेच्या वसुलीवरती मोठा परिणाम. जमीन खरडून गेलेल्या 20,000 बाधितांना 57 कोटींचा निधी. सोलापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार दिलासा. प्रशासक म्हणून सरपंच पाहणार गावचा कारभार. मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी सरकारचा अतिशय महत्त्वाचा निर्णय. अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकरी धास्तावले. सध्या जर बघायला गेलं तर राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. तसेच गारपीट होण्याचा देखील अंदाज व्यक्त करण्यामध्ये आला असल्यामुळे सध्या शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण असून शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. ठिबकचे 10 कोटींवरती अनुदान थकीत. शेतकऱ्यांवरती कंगाल होण्याची वेळ. कोल्हापूरसह 3 जिल्ह्यातील चित्र. प्रधानमंत्री कृषी सिंचनमधील पर ड्रॉप मोअर क्रॉप योजनेअंतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील ठिबक सिंचन संच बसवलेल्या शेतकऱ्यांचे 10 कोटींचे अनुदान थकीत. कर्जमाफीसाठी पोर्टल तयार. थकबाकीदारांसह नियमित कर्ज फेडणाऱ्यांची माहिती पोर्टलवरती भरण्याचे काम सुरू होते. त्यानुसार लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार. यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनही विरोधी पक्ष नेत्याविना. दोन्ही सभागृहातील विरोधी पक्ष नेत्यांची आसने रिक्तच राहणार असल्याची माहिती. कांदा उत्पादकांचे कंबरडे मोडले. सिन्नरमध्ये 3 वर्षातील निच्चांकी दर. 50% नुकसान. कांद्याच्या दरामध्ये होत असलेल्या घसरणीमुळे सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. कर्जमाफी संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. या कर्जमाफीचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळणार? एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्य सरकारने 30 जून 2026 पर्यंत शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकारी समितीने पोर्टलद्वारे माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले असून प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील साधारणतः 25 लाख शेतकऱ्यांना या थेट लाभ म्हणजेच की याचा थेट लाभ मिळण्याची शक्यता आहे. कर्जमाफीचा लाभ राज्यातील साधारणतः 25 लाख शेतकऱ्यांना होणार असल्याची अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सरकारच्या माध्यमातून 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करण्यामध्ये येईल असं देखील स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. जळगाव जिल्ह्यातील 94,000 शेतकऱ्यांचे 513 कोटींचे कर्ज माफ होणार. शासनाने मागितली माहिती. लवकरच कर्जमाफी होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचे 1,79,000 शेतकऱ्यांना प्रतीक्षा. अकोला जिल्ह्यातील अपडेट. शेतकऱ्यांना हप्ता कधी मिळणार याची आतुरता आहे. हरभऱ्याची आयात उठली. बाजारभावाच्या मुळावरती. टांझानिया, ऑस्ट्रेलियातून होणार आयात. सध्या जर बघायला गेलं तर हरभऱ्याची आयात सुरू झाली असल्यामुळे सध्या हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. कांदा खरेदीची 10% रक्कम अद्याप देखील लाल फितीत. आर्थिक कोंडी कायम. आंदोलनानंतर केवळ मलमपट्टी. सध्या जर बघायला गेलं तर कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील रक्कम जमा होत नसल्याचे चित्र. अमेरिकेसोबतच्या कराराची घाई करण्याची गरज नव्हती. काँग्रेस अध्यक्ष खरगे यांची केंद्र सरकारवरती टीका. अमेरिकेसोबतच्या करारामुळे शेतकऱ्यांचे देखील नुकसान होत असल्याचा दावा. महाराष्ट्राची स्थिती ICU सारखी. सत्ताधाऱ्यांनाही एक्सपायरी डेट आहे. राज ठाकरे यांचे प्रतिपादन. महाराष्ट्राची सध्याची राजकीय आणि सामाजिक स्थिती अत्यंत चिंताजनक असून राज्य सध्या जणू ICU मध्ये आहे असं प्रतिपादन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे.
नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे. वृत्तपत्रांनी केलेल्या चौकशीतून असे समोर आले आहे की निधीच्या कमतरतेमुळे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्यास विलंब होत आहे. सरकारकडे सध्या या योजनेसाठी आवश्यक असलेला पुरेसा निधी उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याच्या वितरणासाठी 98 कोटींचा निधी मंजूर झाला असून हा फक्त पात्र बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे. सध्या जर बघायला गेलं तर आता लवकरच बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. महत्त्वाची बातमी, आधार लिंक बँक खाते असणे अत्यंत आवश्यक आहे. आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजनेचा 22वा हप्ता तसेच नमो शेतकरी योजनेचा देखील 8वा हप्ता लवकरच जमा होणार असून याकरिता आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करणे आणि eKYC पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. 38,737 नोकरदारांनी घेतले सरकारचे मोफत धान्य. दुबार आधार नोंद 79,442 लाभार्थ्यांची नावे वगळली. अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट. शेतकरी कर्ज निवारणास हवे 35,000 कोटी. अर्थसंकल्पात घोषणा होण्याची देखील शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे. तसेच नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना देखील आता प्रोत्साहन देण्याचा देखील सरकारचा निर्णय. शेतकऱ्यांना उशिराने दिलेल्या FRP वरती 15% व्याज द्यावेच लागणार. साखर आयुक्त कोलते यांचा इशारा. सध्या जर बघायला गेलं तर साखर आयुक्तालयातर्फे साखर कारखान्यांची झडाळती घेण्यामध्ये आली असून शेतकऱ्यांना उशिराने दिलेल्या FRP वरती आता 15% व्याज द्यावेच लागणार आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, जेव्हा नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दल प्रशासनाकडे विचारणा केली जाते तेव्हा त्यांच्याकडून एकच उत्तर मिळते, निधी उपलब्ध होताच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा केले जातील असं सरकारच्या माध्यमातून सध्या सांगण्यामध्ये येत आहे. सध्या जर बघायला गेलं तर आता अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील सुरू झाले असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. याच फेब्रुवारी महिन्यामध्ये देखील हप्ता जमा होण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. डोक्यावरती कर्जाचा बोजा खऱ्यात का वाढताय? अनेक राज्यांवरती सरन्यायाधीश संतापले. सध्या जर बघायला गेलं तर जर सरकार मोफत पैसे, वीज अथवा इतर सुविधा देत राहील तर त्याचा खर्च कोण उचलणार असा देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केला. महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो, आता याच फेब्रुवारी महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील याच महिन्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता असल्यामुळे लवकरच शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, शेतकरी मित्रांनो, राज्यातील साधारणतः 25 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सरकारने 30 जून 2024 पर्यंत कर्जमाफी करण्याची घोषणा केली असली तरी सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देखील कर्जमाफी होण्याची दाट शक्यता सध्या वर्तवण्यामध्ये येत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या बातम्या आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. बातम्या कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.